आज जागनाथ मंदिरमध्ये इतकी भयंकर होली खेळली का तुम्हाला कास सांगू ना. मग त्याच्यानंतर आपल्यासोबत असं काही कांड होणार होतं आम्हाला तर वाटलंच नव्हतं. तर काय म्हणता मित्रांनो, कसे आता सकाळी सकाळी उठून जातो, फ्रेश वगैरे होऊन जातो, नाश्ता वगैरे करून टाकतो ना, डायरेक्ट गाडी काढून निघून जातो काकूच्या घरी जासाठी. कारण भाई आपल्या मम्मीला काकूच्या घरी सोडायचं होतं ना, आपल्याला जायचं होतं आपल्या मित्राकडे. जाता जाता रस्त्यात आपल्यासोबत असं काही कांड झाला आम्हाला तर वाटलंच नव्हतं. साला गाडी चालवता चालवता गाडीची चेनच पडून गेली. मी तर ऐकलं होतं सायकलची चेन पडते, पण साला आमच्या गाडीची बी चेन पडून गेली. गाडी वगैरे सुधरून टाकतो ना, डायरेक्ट निघून जातो काकूच्या घरी जासाठी. मम्मीला काकूच्या घरी सोडून देतो. मम्मीला काकूच्या घरी सोडल्यावर मी चालला येतो डायरेक्ट नयनभाऊ सोबत नयनभाऊच्या घरी. नयनच्या घरी येऊन डायरेक्ट नाश्ता वगैरे करून टाकतो ना, गाडी वगैरे काढून डायरेक्ट निघून जातो केतन भाऊच्या घरी जासाठी. कारण की आपण खूप दिवसानंतर केतन भाऊले भेटणार होतो. केतन भाऊले वगैरे भेटून घेतो ना, केतन भाऊले म्हणतो थोडा बाहेर चल आमच्यासोबत. तो काही आले रेडीच नव्हता ना. मग आम्ही तिकडून गाडी वगैरे काढून टाकतो ना, डायरेक्ट चालला जातो नयन भाऊच्या घरी. नयनच्या घरी येऊन जातो, फ्रेश वगैरे झाल्यावर डायरेक्ट गाडी वगैरे काढून टाकतो ना, निघून जातो आम्ही जागनाथ मंदिर मध्ये जासाठी. कारण की भाई तिकडे आज होळी होती. येऊन जातो भाई आम्ही जागनाथ मंदिर मध्ये होळी खेळायला येतो. तुम्ही हे तर पाहू शकता इथची होळी किती भयंकर खेळत होते ना. अंदर चालला येतो, भोले बाबाचे दर्शन वगैरे करून टाकतो. दर्शन वगैरे तर करून टाकतो, पण साला आपला भाऊन तर आपल्याला पूर्ण एक्साइटच भरून दिला होता ना. इथं नयन भाऊला येऊन एवढी खुशी झाली का तुम्हाला काच सांगू. नयन भाऊच्या घरी येऊन डायरेक्ट होळी वगैरेचे दर्शन वगैरे करून टाकतो ना, डायरेक्ट निघून जातो मोहित भाऊले घेऊन. कारण की भाई आज आपला मोहित भाऊले उज्जैन जायचे होतं, तर त्याला आपल्याला त्याच्या मित्राकडे सोडायचे होतं. मोहितला आपण त्याच्या मित्राकडे सोडून देतो ना, आपण गाडी वगैरे काढून डायरेक्ट निघून जातो घरी जासाठी. तर मित्रांनो आजचा ते एवढंच. आता आपण भेटू समोरच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो नक्की करून टाका.